नमस्कार मित्रांनो, मी राजेश ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो. ह्या व्हिडिओ चॅनल थ्रू मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग थिंग कम्प्युटरमधल्या शिकवणार आहे. तर आज जी इंटरेस्टिंग थिंग आहे की बाकी आपण ज्यावेळेस कोणती वेगवेगळ्या विंडो ॲक्टिव्ह असतात, त्यामधून आपल्याला एकच विंडो ॲक्टिव्ह ठेवून बाकी राहिलेल्या विंडो मिनिमाइज करायचं असेल तर ते कशा करायचं ते शिकवणार आहे. तर बघा, आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या विंडो ओपन करतो, समजा मी इथे इंटरनेट एक्सप्लोररची एक विंडो ओपन केली, म्युझिकची एक विंडो ओपन केली, गुगल क्रोमची, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, अशा मी वेगवेगळ्या विंडो ओपन केल्या. तर मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस एका विंडोवरून दुसऱ्या विंडोवरती जायचं असेल तर आपण काय करतो, अल्टर टॅब या शॉर्टकट कीचा वापर करतो. अल्टर टॅबवरून काय करतो, आपल्याला ज्या विंडोवरती जायचं असेल, समजा मला एक्सेलवरती जायचं असेल तर मी अल्टर टॅब करून एक्सेल विंडोवर येऊ शकतोय. परंतु ज्यावेळेस मला ही विंडो मिनिमाइज करायचं आहे तर मी काय शॉर्टकट की वापरतो, विंडोज डी जर वापरलं तर काय होतं, संपूर्ण विंडो मिनिमाइज होऊन जातात. परंतु आता पुन्हा जर मी विंडोज डी दाबलं तर पुन्हा जे काही मिनिमाइज विंडो असतात ते पुन्हा येऊन जातात. परंतु मला काय करायचं आहे, मी जी काही विंडो मी एक्सेलवरती काम करतोय, तर एक्सेलची विंडो सोडून बाकी सर्व विंडो काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे. तर त्या कशा होतील, तर एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगणार आहे व ते एकदम इंटरेस्टिंग फॅक्ट आणि थिंग आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला बाकीच्या विंडो मिनिमाइज करायच्या असतील तर जी विंडो ॲक्टिव्ह आहे त्या विंडोच्या टायटलवर वरती जाऊन त्याला एक जोरात तुम्हाला शेक करायचा आहे, जसं की मी आत्ता केला बघा. तर बघा मित्रांनो, बाकी सर्व विंडो मिनिमाइज झाल्या आणि जी विंडो ॲक्टिव्ह होती ती जशीची तशी आहे. तर धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला अजून काही भरपूर इंटरेस्टिंग थिंग या व्हिडिओ चॅनल थ्रू दाखवणार आहे. तर आजच तुम्ही या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि कम्प्युटरचे एक्सपर्ट बना. धन्यवाद.